पनवेल पळसपे कोण कोळखे येथील हायवे मार्गावर वाहतूक कोंडी व अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संदर्भात भाजप युवा नेते अतुल घरत यांनी अनेक वेळा समाज माध्यमातून व प्रशासकीय दरबारी पत्रव्यवहार करून संबंधित विकास कामांच्या ठिकाणी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावे व अपघातजन्य परिस्थिती टाळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु उड्डाणपूल, रस्ते वाढीव ह्या सर्व विकास कामांच्या दृष्टिकोनातून मोठमोठ्या अशा अडचणींना स्थानिक ग्रामस्थांना व प्रवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित निमुळत्या ब्रिज खाली डेरुलीकर, कोळखे, पनवेल येथील ग्रामस्थ पालकांना आपल्या विद्यार्थी वर्गाला शाळेत नेण्यासाठी ये जा करण्यासाठी मोठी अडचण होत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस नियंत्रण यांचे अकार्यक्षम असे प्रयत्न नेहमी पाहायला मिळत आहे. परंतु आज एका परत युवतीचा जीव गेल्याने संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात अशाच ठिकाणी अपघाताला एका महिलेला सामोरे जावे लागले व त्यांच्या कुटुंबाला एक मोठा धक्का बसला. परत होत असलेल्या या अपघाताला सामोरे जाता ग्रामस्थ व प्रवासी नागरिक यांनी जीव मुठीत धरून प्रवास करण्याचे टाळले गेले पाहायला मिळाले. परंतु दैनंदिन जीवनात रोज आपल्या नोकरी चाकरी व शालेय जीवनांच्या संघर्षामध्ये अपघातजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाढत असलेल्या या वाहतुकीच्या कोंडीपुढे पर्यायी मार्ग काय निघेल यासाठी प्रत्येक स्तरावर समाज माध्यमातून मत व्यक्त केले जात आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष, RTO विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन यावर कधी मार्ग काढतील व अपघातासारख्या या परिस्थितीला कधी थांबवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप युवा नेते अतुल घरत यांनी संभाव्य असलेल्या सर्व परिस्थितींची माहिती घेत शहर पोलीस स्टेशन गाठले व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, दोषींवर कारवाई व्हावी, रस्ते सुरक्षा नियम पाळावे, रस्ते सुरक्षा नियमांच्या अनुसरून सर्व कारवाई व्हावी याबाबत पत्रव्यवहार करून आपले म्हणणे मांडले. प्रथम तर जिल्हा परिषदेचा मेंबर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो तर आम्ही त्या आरोपीवर म्हणजे मागच्या फेब्रुवारीला घटना झाली होती 2026ला. तिथे पण एक महिलेचा मृत्यू झालेला आहे अशाच अपघाताने. पण त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना देऊन बैठकीस बोलवण्यात आल्या, तो येतो किंवा नकार असंच व्हायचं. आणि शेवटला काय आलं, त्याचा परिणाम काय आला, त्याचा त्यावेळी जर गंभीर गुन्हा जर दाखल झाले असता त्याच्यावर, तर आज ही एक व्यक्ती म्हणजे एक मायमाऊली मेलेली आहे. तिच्यासोबत असणारी आज तिची मुलगी असतील, तिचे भाऊ बहीण असतील किंवा तिचे कोणी असतील, तर आज ते पोरके झालेले आहेत. का तर निव्वळ ह्या ठेकेदाराच्या चुकीमुळे आज जर त्या ठेकेदारावर त्यावेळी जर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी रोज ट्रॅफिक जॅमची समस्या आणि लोकांचे मृत्यूचे बळी हे देतच राहायचे का? तर प्रथम आम्हाला या कॉन्ट्रॅक्टरला धडा शिकवल्याशिवाय आम्ही पण स्वस्त बसणार नाहोत. त्याच्यावर आज आम्ही कायदेशीररित्या आज इथे पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केलेला आहे. जी नितीन ठाकरे साहेब आहेत त्यांच्याकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करून त्यांच्यावर कठोरात कठोर म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आम्ही आता करत आहोत. तर ही मागणी ही वैयक्तिकरित्या नसून आज या समुदायाकडूनच मागणी झालेली आहे. कारण जनते तुम्ही आज जो कोण माझ्या मतदारसंघातून असेल या कोणत्याही नवीन मतदारसंघातून येणार असेल, मळसपे फाट्यापासून जर कोण किंवा आजुरी किंवा पळसपे किंवा रसानी या फाट्यात जर जायचं असेल तर त्याला एवढ्या भयंकर ट्रॅफिकला सामोरे जावं लागतोय का? तर निव्वळ जे आम्ही तर बोलतो विकास व्हायला पाहिजे, विकास व्हावा पण नियोजन पद्धतीने व्हायला हवं. आज जो कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही कधी पण जावा तिथे बॅरिकेड्स बघा, तुमचे बाहेर सळ्या निघलेल्या असतात, कुठे कुणाच्या पोटात जाण्याची शक्यता असते. रोड बांधले त्यांनी, रोड एक बांधून पुन्हा तोडला. म्हणजे काय आमच्या जनतेचा पैसा कमवायचा आणि बांधायचे आणि नाही चुकीत असल्या की तोडायचे. पहिलेच नियोजन काय करत नाही हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते? म्हणजे तुम्हाला करायचं नाही नियोजन, फक्त जनतेच्या आमच्या पैशांची वसुली करून काम करायचे, हे योग्य वाटतं का? तर आम्हाला एवढंच म्हणायचे का या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. दुसरा, जिथे ट्रॅफिकचे नियोजन आता होत नाही ते ट्रॅफिकचे नियोजन व्यवस्थितरित्या सुनिश्चित करून द्यावे अशी आमची इथल्या म्हणजे पोलीस प्रशासनाला तसे ट्रॅफिक प्रशासनाला पण विनंती आहे. तसेच आता आम्ही MSRDC जे याच्या अतिरिक्त येतात त्यांना पण आता आम्ही पत्रव्यवहार करत आहोत का बाबा असे कॉन्ट्रॅक्टर आहेत का तुम्ही त्याची दखल घेत नाही, कोण याच्या संबंधित इंजिनियर त्यांची पण आम्ही माहिती घेऊन त्यांच्याशी पण पत्रव्यवहार करतोय. तर आम्हाला एवढंच आहे की आमच्या जनतेचा जो प्राण आहे तो मोलाचा आहे एवढंच सांगू इच्छितो.
धन्यवाद. तर आज तिथे वाहतूकच्या रिलेटेड सूचना फलक जे लावायला हवे होते कॉन्ट्रॅक्टर्सने किंवा जे कोण संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल तर तिथे सूचना फलक हे लागलेले नाहीत. तर प्रथम ते सूचना फलक लागले पाहिजेत. तिथून जाण्या येणाऱ्या ट्रॅफिक डायव्हर्शनचे जे फलक लागले पाहिजेत ते लागले पाहिजेत, ते पण लागलेले नाहीत तिथे. म्हणजे जनतेला त्रासास आणि वेठीस धरण्याचे काम हे कॉन्ट्रॅक्टर लोक का करतात हा सवाल माझा कॉन्ट्रॅक्टरना पण आहे. आणि याच्यावर ट्रॅफिक पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याचे दिशानिर्देश फलक वगैरे असतील ते लावून जनतेस सहकार्य करावे. सदर पाठपुरा बोलण्याबाबत मी आता उद्या किंवा परवाच जाऊन आमदार साहेबांशी या रिलेटेड विषयावर चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर मी फोनवर आजच सूचना दिलेली की आज सकाळी एक महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर साहेब अशा घटना वारंवार होत असतील तर आमच्या आमदार आहेत त्यांनी सांगितलं त्वरित ही कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्यावर ऍक्शन मोडवर कारवाई गेलंच पाहिजे. तर त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा देत त्यांनी सांगितलं का अतुल तू या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा करून पूर्ण कारवाईसाठी त्यांना हे करून घ्या, पत्रव्यवहार करून घ्यावा पोलीस स्टेशन.